कधी काही कमी होण्याचं नाव घेत नाही। आपण बघतोय की जी बस जी दुर्घटनाग्रस्त झालेली आहे ती तीच बस आहे A332 नंबरची, जी आपण बघतोय की एका रहिवासी परिसरामध्ये ती घुसलेली आहे। संपूर्ण गेटच्या आतमध्ये आपण बेस्ट बस घुसलेली आपण बघू शकतो आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही इकडे होता का आणि काय झालं? आम्ही आलो बघितलं तर जेव्हा आम्हाला समजलं, मी कामावर आलो ताबडतोब समजलं की बाबा असं झालं गोष्ट, की मी ताबडतोब परत आलो की मला समजलं की बाबा आपल्या या गोष्टीमध्ये असं झालंय। तर मी ताबडतोब आलो, आमच्या मित्रांना आम्ही सोबत आलो, हे आमचे मित्र आहेत, आम्ही सगळे बघायला सगळे सोबत आलो सोबत आहेत। साहेब तुम्ही कुठे होता आणि कसा नेमका अपघात झाला? ऍक्च्युली मला माझ्या मित्राचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं इथं मोठा ऍक्सिडेंट झालं। मग मी या इन्सिडेंट माझं इथं उभे राहण्याचीच जागा आहे, तर मी इथं आलं बघितलं भरपूर गर्दी होती। मग मी इव्हिडन्स पाहण्यासाठी पुढे गेलो। जवळपास 200 मीटर पासून बसवाला सगळ्या गाड्यांना घेत आला, तिकडे पोलिसाच्या गाडीला पण ढकललं, तिकडे 2-3 लोक मेली, मध्ये एक लेडीज मेलेली होती, इथं 3 लोक मेलेली होती आणि आता बस एकदम आतमध्ये शिरलेली, तिकडे पण लहान मुलं। किती लोक या दुर्घटनेमध्ये मेल्याची भीती होती? आतापर्यंत इथून अँब्युलन्स मधून 2 घेऊन गेले, स्टार्टिंगला 1, तिकडून 2 आणि तिसरा 1 सिरियस होता, म्हणजे 6-7 लोक, त्याच्यापेक्षा जास्तच असेल, पण सुरुवातीचा अंदाज असा आहे। काय नेमकं झालं, कशी दुर्घटना झाली काय सांगा? दुर्घटना सुद्धा आता बघितली नाही, परंतु रॉयल हॉटेल पासून ते बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ती बस ओढत आली आहे आणि तुम्ही बघताय बिल्डिंगचं पूर्ण वॉल आहे, बॉर्डर ते तोडून आतमध्ये घुसलं आहे। सध्या तर माहिती पडतंय 4-5 लोकांचा मृत्यू झालाय, सध्या अजून चालू आहे। लोक आले तिथे, ऑफिसर, फायर ब्रिगेड हे पण चालू आहे आणि लोक पण भरपूर प्रमाणात आहे। तर लोकांना एवढंच आहे की थोडं पाठी व्हा आणि सहकार्य करा, आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून एवढंच करता की इकडं असा कार्यक्रम झालाय। मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली आपल्याला दिसून येते। जी बेस्ट बस आपण बघतोय ती अक्षरशः जो रहिवासी जी इमारत आहे त्याच्या आत घुसलेली आपल्याला दिसून येत आहे आणि अनेक लोकांचं या संपूर्ण दुर्घटनेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू सध्या झालेला आहे। आपण बघतोय की परिसरामध्ये इकडे मोठी गर्दी इथे जमलेली आहे। हा संपूर्ण कुर्ला स्टेशनचा परिसर आहे। नेहमी या परिसरामध्ये या रस्त्यावरती मोठी गर्दी असते आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा देखील इथे लोकांची नेहमीसारखी वर्दळ होती। सांगितलं जातं की चालकाचा अचानक बसवरचा ताबा सुटला आणि तो थेट गर्दीमध्ये घुसला आणि त्यात आपण बघतोय की भीषण अशी दुर्घटना झालेली आहे। अनेक लोकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, तर अनेक लोक जखमी देखील झालेले आहेत आणि त्यांना सगळ्या जखमींना आपण बघतोय की जवळील भाभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की गर्दी इथून कमी करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पक्षाचे अधिकारी देखील इकडे आहेत। एवढंच नाही तर फायर ब्रिगेड देखील इकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला जमलेली सध्या दिसून येते आणि भीषण अशी गर्दी इकडे जमलेली आहे। रात्री 9:30च्या सुमारास हा संपूर्ण दुर्घटना घडली होती। भरधाव बस जी आहे ती रस्त्यावर ज्या वाहनं होती, गर्दी होती, त्याला अक्षरशः तुडवत थेट इमारतीच्या आतमध्ये घुसलेली आहे। आपण बघतोय की प्रचंड अशी गर्दी संपूर्ण परिसरामध्ये जमलेली आहे। नक्कीच सचिन, सध्या परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय, मात्र बसचा ड्रायव्हर त्याला ताब्यात घेण्यात आलाय का आणि जखमी जे आहेत त्यांची संख्या किती आहे, किती जखमी झालेत त्याबाबत काही माहिती मिळाली? नक्कीच जो चालक आहे त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि काय नेमकं या दुर्घटनेमागची कारण आहे ती शोधण्याचा सध्या पोलीस प्रयत्न करतात। आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यावरून असं सांगितलं जातं की जो बसचे ब्रेक होते ते फेल झाले आणि त्यानंतर चालकाचा बसवरून ताबा सुटला आणि त्यानंतर ही बस जी होती ती ऐन गर्दीत घुसली। आपण जर बघितलं तर हा रस्ता देखील चिंचोळा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून भली मोठी प्रचंड वेगात अशी बस या संपूर्ण गर्दीत घुसली। अनेक लोक त्या बसच्या खाली चिरडली गेली। आपण मगाशी एका प्रत्यक्षदर्शीशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, तो देखील म्हणाला की काही लोक रस्त्याच्या बसच्या खाली आली त्यात चिरडली गेली, तर काही लोक बस जेव्हा रिक्षाला धडकली तर त्या रिक्षात देखील काही लोक होती आणि त्यात देखील काही लोक मेल्याची भीती वर्तवली होते। एवढंच नाही तर ज्या इमारतीमध्ये बस घुसली त्या इमारतीत देखील काही लोक ही जखमी झालेली आहेत। आपण बघतोय की ह्या दुर्घटना समोर आल्यानंतर लोक अतिशय
संतापलेली होती आणि त्यांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला. या संपूर्ण जो रस्ता आहे तो कुर्ला स्टेशनकडे जातो, अतिशय गजबजलेला रस्ता असतो आणि असं असताना देखील अनेक वाहन चालक या संपूर्ण रस्त्यावरून बेदरकारपणे वाहनं चालवत असतात आणि त्यातच नेहमी अशा प्रकारच्या रस्त्यांवरती वेगाने वाहनं चालवण्यामुळे अपघाताची भीती ही नेहमीच वर्तवली जात असते. आणि असं असताना आपण बघतोय की आता एक भीषण असा अपघात या संपूर्ण परिसरात झालेला आहे आणि त्यामुळे जे स्थानिक आहेत ते नक्कीच संतप्त झालेले आहेत. सचिन, तुम्ही बस जिथे अडकली आहे सध्या आहे ती बसची परिस्थिती दाखवू शकता प्रेक्षकांना? आपल्या बस कशा स्वरूपात कुठे धडकली आहे ते दाखवू शकता? तिथपर्यंत पोहोचू शकता तुम्ही? नक्कीच बस जर आपण बघितली तर बस अजूनही याच घटनास्थळी आहे. आपण जर बघितलं तर इथे एक बाबासाहेब आंबेडकर नगर आहे आणि त्या आंबेडकर नगरच्या प्रवेशद्वार ही सध्या बस इथे घुसलेली आहे. प्रवेशद्वारापासून थेट बस आपण बघतोय की इमारतीला जाऊन धडकलेली आहे. संपूर्ण बस जी आहे ती जर आपण बघितलं तर संपूर्ण बस या रहिवासी इमारतीत घुसलेली आहे. आपण जर बघितलं की ज्या समोरून येणाऱ्या वाहनांना बस आदळली होती त्या वाहनांची देखील किती दयनीय अशी अवस्था झालेली आहे. आपण बघतोय की ही कार आहे आणि कारचा जो संपूर्ण बोनेटचा भाग आहे तो इथे उकडलेला आहे. इंजिन बसचं दिसतंय, सगळ्या ज्या एअरबॅग्स आहेत कार मधील त्या देखील उघडल्या गेलेल्या आहेत आणि आपण बघतोय की किती भीषण हा अपघात होता, काय बसचा वेग होता हे या दृश्यांवरून आपल्याला स्पष्ट होईल. आर्टिगा कार आहे आणि तिचा संपूर्ण पुढचा भाग आपण बघतोय की तो जवळजवळ उद्ध्वस्त झालेला आहे. या गाडीची जशी अवस्था आहे तशीच आपण बघतोय की बेस्ट बस ज्या बसमुळे हा सगळा अपघात झाला ती देखील दुर्घटनाग्रस्त झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर नगरचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या संपूर्ण बस आतमध्ये गेलेली आहे आणि त्यानंतर इमारतीला आदळूनच बस थांबल्याचं सध्याचं चित्र आहे. बसच्या काचा देखील इकडे फुटलेल्या आहेत आणि या दृश्यांवरून आपल्याला समजू शकेल की किती हा भीषण अपघात होता आणि ज्या वेळेला ही संपूर्ण दुर्घटना घडली त्यावेळेला या बसचा वेग किती होता हे या दृश्यांवरून स्पष्ट होईल. फटाफट उन लोग को पब्लिक ने हेल्प करके सबको पहुंचाया गया, बाद में फिर ये सब प्रोसेस चालू हुआ है. कितनी गाड़ियों को टक्कर मारा था? कम से कम 6-7 गाड़ी ऑटो को, 2-3 ऑटो को तो वहीं पर जहाँ स्टार्ट से व्हाइट हाउस से उड़ाते हुए आया, फिर यहाँ से 3-4 गाड़ी, ये गाड़ी ऑटो ये और वो टेम्पू 2-3 टेम्पू उड़ा के सीधा अंदर घुसा. कितने दिन जख्मी हुए अभी तक? जख्मी का तो काउंट नहीं बता सकते. एक बॉडी तो यहाँ से निकाले, लेडीज की बॉडी है, जगह पे यहाँ पर खत्म, दोनों बस और गाड़ी के बीच में आ गई थी और बाकी बच्चे को बचा लिया गया. पब्लिक को तो सेफ निकाल लिया गया था पब्लिक के थ्रू. बाकी वहाँ पर 2 बॉडी को जगह पे हुए, मार्केट के पास 2 बॉडी जगह पे खत्म हुई और बाकी पब्लिक को हॉस्पिटल में जहाँ हॉस्पिटल में लेके गया पब्लिक सबको. आपका नाम? अजीम अंसारी नाम है मेरा. थँक्यू. सचिन, पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. एक प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. भीषण अपघात म्हणावा लागेल, अत्यंत, ज्यात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. सचिन, सध्या परिस्थिती काय आहे? प्रचंड गर्दी इथे अजूनही पाहायला मिळते. पोलीस घटनास्थळी रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय. कधीपर्यंत बस बाहेर काढण्यात येईल? किती वाहनांना एकूण धडक दिली आहे ते पाहायला मिळालंय? नक्कीच जर आपण बघितलं तर अनेक वाहनांना या बसने दुर्घटनाग्रस्त होताना धडक दिलेली आहे. आर्टिगा गाडी इकडे बघू शकतो, त्यासोबतच अनेक रिक्षांना देखील या बसची धडक लागलेली आहे आणि एवढा भीषण अपघात आहे की संपूर्ण परिसर आपण बघतोय की मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली आहे. सगळे नागरिक सचिन, तुम्हाला थोडंसं थांबवतो. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूया. अभी जो कुर्ला स्टेशन से पश्चिम से जो बस हमने निकली थी वो बस थोड़ी देर में ही उसका नियंत्रण छूटा चालक से और उसने सबको ठोकते ठोकते यहाँ पे बाबा साहब अम्बेडकर नगर में उसने बस घुसा दी है और उसमें उसने 5-6 गाड़ी को भी उड़ा दिया. उसमें पुलिस की भी गाड़ी है, पुलिस के भी 3 पुलिस उसमें जख्मी है और उनको सिविल में एडमिट किया गया है. बाकी सभी रुग्णों को बाबा हॉस्पिटल में लिया गया है. पहला प्रथम हमारा कर्तव्य है कि जो रुग्ण है उनको जख्मी है उनको पहला प्रथम उनको इलाज करना, उनको अच्छी तरह से बचाना, ये हमारा प्रथम कर्तव्य वो हम कर रहे हैं. कितने लोग घायल होने की खबर आई है शुरुआत में सर? उसके बारे में अभी मैं खुद जा रहा हूँ बाबा हॉस्पिटल में, लेकिन 20 के ऊपर ही आंकड़ा है ज्यादा से. 12 जन का तो अभी तक सरकारी लाभ जरूर इसमें जो मृत रहेंगे या जख्मी रहेंगे उनके लिए मैं सरकार दरबार से प्रयत्न करूंगा कि ज्यादा से ज्यादा उनको मुनाफा मिलेगा. थँक्यू. सचिन, पुन्हा एकदा येतो. काय अपडेट्स?
आपण जर बघितलं तर संपूर्ण घटनास्थळावरती आपण बघतोय की अनेक गाड्या इकडे दुर्घटनाग्रस्त झालेल्या आहेत.